राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार. महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत. महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता सरकारने दिली एक मोठी खुशखबर. नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता अखेर सरकारच्या माध्यमातून आता घोषणा करण्यात आली आहे. 8वा हप्ता बऱ्याच दिवसांपासून शेतकऱ्यांचा रखडला होता आणि त्याला आज शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून हप्ता वितरणासोबतच मंजुरी आता भेटली आहे आणि त्यासोबतच शेतकरी बांधवांनो अधिकृत असा टायमिंग सरकारने सांगितला आहे, जो आज राज्य सरकारच्या बैठकीमध्ये नमो शेतकरी योजना, नमो शेतकरी सन्मान निधी योजने 8व्या हप्त्याला या ठिकाणी मंजुरी आता भेटलेली आहे. या मंजुरीमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपुष्टात येत आहे, कारण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आता हप्ता जमा केला जात आहे. तुम्ही स्वतः आता या ठिकाणी न्यूज देखील पाहिलेली आहे. त्यासोबतच शेतकरी बांधवांनो बघा, भरपूर दिवसांपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोच्या हप्त्याची वाट पाहत होते, परंतु नमोचा हप्ता जमा झाला नव्हता. आता बघा, केंद्र सरकारच्या PM किसान योजनेचा 21वा हप्ता नुकताच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झालेला आहे. आता त्यामुळेच आता नमो शेतकऱ्याचा 8वा हप्ता शेतकरी बांधव उत्सुकतेने वाट पाहत होते. मात्र नेमका कोणत्या तारखेला हप्ता जमा होणार याबद्दल सध्या सोशल मीडियावर सध्या खोट्या बातम्यांचा प्रसार वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर संभ्रमाचे वातावरण सध्या निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. आणि आता नेमकं हप्ता नमोचा कधी येणार, खरी माहिती आता या ठिकाणी समोर आली आहे. कारण भरपूर दिवसापासून चुकीच्या बातम्यांचा प्रसार यूट्यूबवरती वाढलेला आहे, त्यामुळे शेतकरी संभ्रमात वातावरणामध्ये जात आहेत. नेमका नमोचा हप्ता मिळणार की नाही, बरं मेन अर्थ याचा नेमकं कधी मिळणार, या सर्व काही प्रश्नांचे उत्तरं अगदी या 2 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायचा आहे आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर शेतकरी बांधवांनो सध्या सोशल मीडियावरती चुकीच्या बातम्यांचा प्रसार मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतोय. कोणी म्हणत असतं की नमोचे पैसे आज जमा होतील, तर कोणी म्हणत असतं उद्या जमा होतील. फक्त अशा अफवा आता पसरत आहेत, कारण की नेमकी खरी तारीख आणि अधिकृत अशी तारीख सरकारने काय दिली, अखेर नमोचा हप्ता कधी येणार, हाच प्रश्न उत्तर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मनामध्ये आता पाहिजे आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितल्यानुसार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8व्या हप्त्याचे 2000 रुपये व या ठिकाणी 2000 रुपये असं देखील शेतकऱ्यांना स्पष्टपणे माहीत नाही. बघा, सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे की कदाचित तुम्हाला 1000 रुपये हप्ता देखील मिळू शकतो आणि 2000 रुपयाचा हप्ता देखील मिळू शकतो, परंतु 100% असं सांगता येत नाही की 2000 रुपये मिळणार आहे. कारण मुख्यमंत्री फडणवीस सरकार मागे एक आश्वासन शेतकऱ्याला दिलं होतं की नमोच्या हप्त्यामध्ये वाढ झाली, नमोचा हप्ता हा 3000 रुपयापर्यंत वाढवण्यात आला, असं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे. परंतु बघा, जे काही सरकारने या ठिकाणी नियम लावला होता, शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी आश्वासन दिलं होतं, ते आश्वासन सरकारने पूर्ण करणार का? आता सरकार ते आश्वासन पूर्ण केलं आहे का? तर बघा, सरकारच्या माध्यमातून तुम्हाला नमोचा हप्ता जर तुम्हाला परंतु किंवा मिळणार आहे, जेव्हा कधीपर्यंत येईल तेव्हा कळणार, परंतु हप्त्याची नेमकी अधिकृत अशी तारीख काय आहे असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये सध्या वावरत आहे. यावरती तातडीने निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळाची चर्चा आता सुरू झाली होती. त्यामध्ये काय ठरवण्यात आलं आहे आणि यावरती लक्ष केंद्रित करून आता बघा, राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा केली. यामध्ये पहिल्याच टप्प्यामध्ये कोणत्या त्या जिल्ह्यामध्ये नमोचे पैसे वाटप होणार आहे हे देखील या ठिकाणी सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर वितरणाची जी काही निश्चित तारीख आहे ती देखील या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आली आहे. या योजनेतून कोणकोणती शेतकरी बाधित अपात्र ठरले जातील याबद्दलचे निकष देखील सरकारच्या माध्यमातून लावण्यात आले आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की पगार शेतकरी बांधवांनो डायरेक्ट स्वतः मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून आता नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची अधिकृत अशी तारीख या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे, जी तुम्हाला या माहितीद्वारे त्वरित कळले जाईल. मुख्यमंत्र्यांनी दोन्ही योजनेचे पैसे बघा, सरकारने सांगितल्याप्रमाणे 2000 रुपये एकत्रित मिळणार आहे असं सांगण्यात आलं होतं, परंतु अचानक तुमच्या खात्यामध्ये PM किसानचाच हप्ता आला आणि नमोचा हप्ता रखडला गेला. बघा, नमोचे जे पैसे का आले नाहीत असा शेतकऱ्यांचा महत्त्वाचा प्रश्न होता. त्याचा देखील प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आता या ठिकाणी मिळणार आहे. बघा, जी काही बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये सरकारने स्पष्टपणे सांगितलं व शेतकऱ्यांची हप्ता लेट झाल्यामुळे माफी देखील मागितली होती. त्यावरती मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की केंद्र सरकारकडून तुम्हाला PM किसान योजनेचे पैसे येतात, तर राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित केला जात असतो. PM किसान योजनेला कोणतीच विशिष्ट अट किंवा पात्रता सरकारने लागू केली नव्हती. फक्त शेतकरी असेल आणि
शेतकऱ्याला निधी मिळणार आहे. पण अशी PM किसान योजनेच्या धर्तीवरच नमो शेतकरी योजना ही उभी राहिलेली आहे. आता सरकारने यादी जाहीर केली आहे. याच्या यादीमध्ये माध्यमातून आज आपण या ठिकाणी वितरण पार पडणार आहेत. परंतु नमो शेतकरी योजनेला गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांसाठी असल्याने काही अटी आणि नियम आता सगळ्यांनी लावले आहेत. त्यामुळे नमो शेतकरी योजनेसाठी अटी आणि पात्रता निश्चित करण्यासाठी हप्ता दिवस मागे ठेवण्यात आला होता. परंतु सरकारने सांगितलं की राज्य सरकारने या योजनेसाठी 4,000 कोटी रुपये मंजूर केले आहेत. बघा, 4,000 कोटी मंजूर केले आहेत. नमो शेतकरी योजना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री याच्या माध्यमातून चालवली जाते. हे 4,000 रुपये एकत्र देण्यासाठी ही खोटी बातमी सध्या सोशल मीडियावर पसरली होती आणि त्यावरतीच आज मुख्यमंत्र्यांनी खुलासा केला आहे. आम्ही कधी 4,000 रुपये एकत्रित पाठवित नसतो असे त्यांनी सांगितले आहे. पहिले PM किसान योजनेचे पैसे पाठवले जातात आणि नंतरच नमो शेतकरी योजनेचे पैसे येतात. हीच निश्चित प्रक्रिया आहे. परंतु कधी कधी असं होतं की एकाच दिवशी नमोचे पण वितरण होते आणि PM किसानचे पण वितरण होते आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकूण 4,000 रुपये येतात आणि शेतकऱ्यांना वाटते की 4,000 रुपये एकत्र येतात. तसं नाही, 2 योजना वेगवेगळ्या आहेत आणि त्याचा निधीसुद्धा वेगवेगळा येत असतो. आता सर्वात महत्त्वाचं पाहून घ्या की सरकारने यादी देखील जाहीर केली आहे. त्यासोबतच 4,000 रुपये शेतकऱ्याला येतील असं उगाच शेतकऱ्यांना मागे सांगण्यामध्ये आलं होतं. परंतु या ठिकाणी फक्त 2,000 रुपये PM किसानाचे आणि नंतर 2,000 रुपये हे नमो शेतकरी योजनेचे येत असतात. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होण्यासाठी तारीख आता मुख्यमंत्र्यांनी अधिकृतपणे अशी सांगितली देखील आहे. 8वा हप्ता नेमका कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे, कोणता शेतकरी अपात्र ठरला आहे याची सविस्तर अपडेट तुम्हाला अगदी एका मिनिटामध्ये पाहायला मिळणार आहे. तर मग शेतकरी बांधवांनो जाणून घ्या, PM किसानचे पैसे आले नाहीत. नमो शेतकरी योजनेचे या ठिकाणी कधी यांना पूर्णविराम मिळाला असून नमो शेतकरी योजनेसाठी 4,000 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. ज्या जिल्ह्यामध्ये आणि ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैशाचे वाटप होणार त्याची अधिकृत माहिती आता तुम्हाला सांगण्यास सुरुवात करत आहोत. मुख्यमंत्र्यांनी आणि राज्याचे कृषी मंत्री यांच्या माध्यमातून ही 100% खरी आणि अधिकृत अशी तारीख सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आली. आता शेतकरी सर्वात महत्त्वाचं ते आहे, जाणून घ्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आज हप्ता वितरित केला जाणार आहे. आज म्हणल्यापेक्षा 24 घंट्याच्या आतमध्ये 24 तासाच्या आतमध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हा निधी ही रक्कम जमा होणार आहे. आता बघा, पहिल्या टप्प्यामध्ये लाभ मिळणाऱ्या गरीब गरजू शेतकऱ्यांची संख्या जास्त असल्याने बघा 12 जिल्ह्यांची या ठिकाणी निवड करण्यात आली आहे. बघा, या ठिकाणी जिल्ह्यांची नावं तुम्हाला या ठिकाणी लक्षपूर्वक ऐकून घ्यायची आहे. शेतकरी बांधवांनो, पहिला जिल्हा आहे तळोदा, अक्कलकुवा आणि नांदेड. बघा, अर्धापूर, भोकर, बिंबोली, देगलगाव, अदगाव, हिमायतनगर या जिल्ह्यांचा या ठिकाणी समावेश करण्यात आला आहे. तसेच तालुक्यांचा देखील या समावेश करण्यात आला आहे. तसेच या ठिकाणी पुढचा जिल्हा आहे तो जिल्ह्यांची नावांची यादी या ठिकाणी सविस्तर तुम्ही लक्षपूर्वक ऐकून घ्यायची आहे. पुढचा जिल्हा आहे परभणी, गंगखेड, जिंतूर, सेलू, सोनपेठ, पाथरी, पाळमोद आणि पगार, पुणे, खेडे, हवेली, आंबेगाव, जुन्नर, शिरूळ, दोंड, इंदापूर या तालुक्यांचा देखील समावेश सरकारच्या माध्यमातून करण्यात आला आहे. आता पुढे बघा, जिल्ह्यांची व तालुक्यांची यादी सरकारने सविस्तरपणे या ठिकाणी दिलेली आहे. तुमचं नाव या यादीमध्ये येतं का तुम्हाला नक्की चेक करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा आहे बीड जिल्ह्यामध्ये आता आष्टी असेल, पाटोदा असेल, बीड असेल, गेवराई असेल, माजलगाव असेल, केज असेल, अंबाजोगाई असेल या तालुक्यांचा देखील पहिल्या टप्प्यामध्ये समावेश या ठिकाणी केलेला आहे. कृषी मंत्र्याच्या माध्यमातून आलेल्या सर्वात महत्त्वाची अपडेट अशी आहे की सोशल मीडियावर अनेक अफवा आणि खोट्या बातम्यांचा कहर या ठिकाणी आलेला असतो. त्यामुळे आपल्या या खऱ्या बातम्या असतात आणि या आपल्या खऱ्या चॅनलवर येतात. त्यामुळे या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. यावरती मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे की जेव्हा नमो शेतकरी योजनेचा GR निघत असतो आणि पैसे मंजूर होत असतात त्याचवेळी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी देखील जमा करण्यात येत असतो. आणि शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे की ते जाणून घ्या, मंत्रिमंडळ बैठकीमध्ये असं सांगितलेलं आहे की ओरिजिनल तारीख तुम्हाला या माहितीद्वारे आता मिळत आहे. अनेक ठिकाणी खोटे पुरावे पुरवले जातात, शेतकऱ्यांची फसवणूक होत असते. ज्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचे 2,000 रुपये मिळाले आहेत फक्त त्या शेतकऱ्यांची नावे नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी पात्र ठरवण्यात आलेलं आहे. बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने जी काही सर्वात महत्त्वाची अट घातली आहे ती अट म्हणजे या ठिकाणी लक्षपूर्वक ऐकायची आहे. बघा, तुमच्याकडे मतदान कार्ड असायला पाहिजे. मतदान कार्ड जर तुमच्याकडे असेल तर कसलीही अडचण तुम्हाला या ठिकाणी येणार नाही. त्यासोबतच सरकारने सांगितलं आहे की फार्मर ID कार्ड हे शेतकऱ्यांकडे 100% असायलाच पाहिजे. तेव्हाच तुमच्या खात्यामध्ये हा पैसा जमा होणार आहे आणि तुमच्या खात्याला सुद्धा तुमचं आधार कार्ड आणि मोबाईल नंबर या ठिकाणी लिंक असायला पाहिजे. तेव्हा तुमच्या खात्यामध्ये पैसे लगेच पडणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे हे सर्व कामे पेंडिंग पडलेले असेल
तेव्हा शेतकऱ्याने लगेच हे कामे बँकेत जाऊन करून घ्या. शेतकऱ्यांना कोणताही निधी वितरणास पात्रता मिळेल. तर मग शेतकरी बांधवांनो बघा, आता कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अगदी आपण 24 तासाच्या आतमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्यावर वितरण केले जाणार आहे. ही अत्यंत बातमी ही खरी आहे. त्यामुळे चॅनलला आता लगेच सबस्क्राईब करून घ्या.